तर मतदानासाठी कमीत कमी वय किती असायला पाहिजे? 18. राष्ट्रपती या राष्ट्रपती मर्जीतून किती खासदार राज्यसभेमध्ये निवडले जातात? इंदिरा गांधी. चुकीचे आहेत. या भारतीय संविधानाचा मसुदा या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? कोण सांगेल? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुंदर. तीनही प्रश्नाचे खूप सुंदर या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. तुम्हाला या द मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनल कडून तुम्हाला एक भारताचं संविधान हा पुस्तक एक गिफ्ट केलं जाईल. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी सचिन दलवी घेऊन येतोय द मावा तुडतुडा वाईन्स आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या सप्ताहामध्ये 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस, हा संविधान दिवस आम्ही हा सप्ताह संविधान सप्ताह म्हणून आयोजित करीत आहोत. आणि या संविधान सप्ताहामध्ये द क्विज कॉन्टेस्ट हा एक स्पर्धा परीक्षाचा एक प्रोग्राम, ज्याला आपण प्रश्न मंजुषा घेऊ. हा प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारणार आणि या तिन्ही प्रश्नांचे जर अगदी उत्तर दिल्या तर तुम्हाला मिळणार या भारताचे संविधान हा पुस्तक तुम्हाला भेटेल. तर चला आपण जाणून घेऊ आजच्या या संविधान सप्ताह निमित्त काही प्रश्नांची उत्तरे. तर चालू करू आजचा आपल्या या संविधान सप्ताह निमित्त. आणि या संविधान सप्ताहाचा पहिला प्रश्न मी तुला विचारत आहे. मला एक सांग की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती सदस्य निवडून दिले जातात? ज्याला खासदार म्हणतो, ते आपल्या महाराष्ट्रातून किती खासदार पाठवतात? 1. नाही. तुला माहिती आहे का? 2. तू 7. नो आयडिया. आपल्या महाराष्ट्रामधून 48 खासदार आपण पाठवतो. ठीक आहे. तर याच्यानंतर तुमच्याकडे एक दुसरा प्रश्न घेऊन येतो. या तुझ्यासाठी या भारताचे प्रथम नागरिक म्हणून आपण कोणास संबोधले जाते? भारताचं प्रथम नागरिक. पंडित जवाहरलाल नेहरू. नाही, पद सांग ना, पद. जसं आपल्या गावातला एक प्रथम नागरिक म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो, कोण करतो? राष्ट्रपती या व्यक्तीने खूप सुंदर असं उत्तर दिलेलं आणि याचं उत्तर बरोबर आहे. एकदा टाळ्या होऊ द्या जोरदार. परत तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. तीनही प्रश्न जर तू बरोबर उत्तर दिली तर तुझ्यासाठी एक आपण भारताचं संविधान हा पुस्तक बक्षीस दिलं जाईल. तर याच्यानंतर आहे की मत, आता जे वोटिंग झाली आहे ना, मतदान विधानसभेच्या, तर मतदानासाठी कमीत कमी वय किती असायला पाहिजे? 18. बरोबर. याने दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा खूप सुंदर उत्तर दिलं. परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. परत एक तिसरा प्रश्न की या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? महिला राष्ट्रपती. बाकीचे उत्तर द्यायचे नाही. महिला राष्ट्रपती आठव कोण होत्या? इंदिरा गांधी. चुकीचे आहेत. ते चुकीचे उत्तर आहे. त्या पंतप्रधान होत्या आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. एका उत्तरानं तुमचं चुकलेलं आहे, तरी काही हरकत नाही. तुम्ही ट्राय केला, खूप सुंदर असं ट्राय. राज्यघटनेचे शिल्पकार कोणास संबोधले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर या काय नाव आहे तुझं? अमित राऊत. अमित राऊत. या अमित राऊतने योग्य उत्तर दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. आता 2 प्रश्नांची जर उत्तरे दिली तर तुला भारताचं संविधान आहे पुस्तक तुला आम्ही बक्षीस देऊ. राष्ट्रपतीकडून किती खासदार राज्यसभेमध्ये निवडले जातात? प्रश्न नीट आहे का? राष्ट्रपती या राष्ट्रपती मर्जीतून किती खासदार राज्यसभेमध्ये निवडले जातात?
हां यालाच होता प्रश्न. किती खासदार निवडले जातात? राष्ट्रपती हा स्वतःच्या मर्जीतून किती खासदार निवडले जातो? राज्यसभेत पाठवतो. 36. नाही, चुकीचे उत्तर दिलं. 12 खासदार हा आपल्या याच्यातून निवडले जातात. भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण तुझ्यासाठी? पहिले महिला राष्ट्रपती आताची माहिती हो कोणते? द्रौपदी मुर्मू. ह्या नाही, चुकीचे. हे दुसरे आहेत. पहिले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होते है ना. ठीक आहेत, धन्यवाद. ओके, पहिला प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुंदर. पहिल्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसरा प्रश्न आहे तुझ्यासाठी. भारतीय संविधानाच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दोन्ही प्रश्नांचे खूप सुंदर उत्तर दिलेले आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामधून लोकसभेचे जे सदस्य असतात, ज्याला आपण खासदार म्हणतो, ते खासदार किती निवडून देतो आपण आपल्या महाराष्ट्रातून? तिन्ही प्रश्नाचे खूप सुंदर या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. तुम्हाला या द मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनल कडून तुम्हाला एक भारताचं संविधान हा पुस्तक एक गिफ्ट केलं जाईल.